अ, आपण काल जे महत्वाचं तत्व सुरू केलेलं आहे, ख्रिस्तशास्त्र आणि ते सुरू केलेलं असताना आपण काही महत्वाचे मुद्दे काल हाताळले आणि त्यामध्ये आपण पाहिलं की का बरं ख्रिस्त शास्त्र म्हणजे ख्रिस्ताबद्दल जाणून घेणं आणि ख्रिस्ताचा उलगडाच इतका मोलाचा आहे, इतका महत्वाचा आहे. कारण सर्व सिद्धांतामध्ये हा एक सगळ्यात महत्वाचं सिद्धांत आहे, हा हे तत्व आहे. आणि विशेष करून हे आपल्या ख्रिस्ती विश्वासाचा जणू काय एक आधार आहे. कारण आपण मग दोन प्रश्न पाहिले होते जिथं खुद्द ख्रिस्ताने या भूतलावर असताना शिष्यांना विचारले होते की लोक मला कोण म्हणून म्हणतात, नाही का. आणि मग नंतर दुसरा प्रश्न अति महत्वाचा होता, तो म्हणजे काय की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं होतं की वैयक्तिक रीतीने आपण ख्रिस्तावर काय म्हणून विश्वास ठेवतो. ख्रिस्त आपल्यासाठी कोण आहे, जगासाठी तर तो जग वेगवेगळ्या प्रकारे त्याचा उलगडा देईल, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं उत्तर देईल. परंतु वैयक्तिक रीतीने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ख्रिस्त कोण म्हणून आहे. आणि हाच प्रश्न घेऊन आपण पुढे गेलो होतो. आणि मग आपण विचार करणार होतो की पहा, ख्रिस्त शास्त्र शिकत असताना ख्रिस्ताचं दैवत्व, त्याचं मनुष्यत्व, त्याचं सध्याचं कार्य आणि भावी सेवा कार्य, हे चार मुद्दे आपण या या तत्वामध्ये आपण पाहणार होतो. त्यातील पहिला जे सत्य आहे त्याला आपण सुरुवात केलेली आहे काल, की ख्रिस्त जो आहे त्याची सुरुवात त्या गव्हाणीतून नाही, त्या मरेच्या उदरापासून नाही, तर त्याच्याही अगोदरपासून तो आहे. कारण पुष्कळ लोकांनी फक्त ते गव्हाणीतील बालक आणि त्याचं येणं आणि तिथपासून त्याच्याबद्दल विचार केलेला आहे. परंतु अगदी आपण सार्वकालिकतेमध्ये मागे गेलो, नाही का, की प्रारंभी शब्द होता जे सुरुवातीला आपण शिकलो आणि अगदी तो शब्द देवाचा होता, शब्द देव होता. अगदी त्या सार्वकालिकतेमध्ये आपण गेलो आणि आपण पाहिलं की तो ख्रिस्त तिथे सुद्धा आहे. त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्ताला देव म्हणून म्हटलेलं आहे. ती वचनं आपण पाहिली थोडक्यात. योहान 1:1 मध्ये सुद्धा की तो देव होता म्हटलेला आहे. थोमाने सुद्धा स्वीकारलं की माझा देव, नाही का. आणि तिथामध्ये सुद्धा त्याला महान देव म्हटलेला आहे. इब्री लोकांस पत्रकर्ता सुद्धा त्याच्याबद्दलच बोलतो की हे देवा, तुझे राजासन युगानयुगाचे आहे. ख्रिस्ताचं देव पण अभ्यासत असताना आपण आणखी पुढे शिकलो की जी देवामध्येच केवळ गुणवैशिष्ट्ये आपल्याला आढळतात, ती गुणवैशिष्ट्ये आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटतात. जसं सर्वज्ञानी पण मग आपण अ, उदाहरण पाहिलं, नाही का. शिष्यांना हे कशा प्रकारे कळून चुकलेलं आहे की ख्रिस्ताला सर्व माहीत आहे, त्याला सर्व काही कळतं, नाही का. आणि त्याला सुरुवातीला शेवट माहीत आहे. त्यानंतर आपण सर्वशक्तिमान पण त्याबद्दल सुद्धा आपण शिकलो. मग त्याचं सर्वशक्तिमान कसं त्या वधस्तंभावर सुद्धा आपल्याला पाहायला भेटलं, त्यावर सुद्धा आपण थोडक्यात विचार केलेला होता. की तिथं आपण एक उदाहरण पाहिलं की जिथं गेतशेमाने बागेमध्ये जेव्हा ते सर्व शिपाई त्याला पकडण्यासाठी येतात आणि तिथं जो एक शिष्य आहे तो तलवारीने का त्या शिपायाचा कान कापतो आणि त्यानंतर मग ख्रिस्त जे बोलतो त्या ठिकाणी, ते अद्भुत आहे की जर तशी माझी इच्छा असेल, नाही का, किंवा स्वर्गातून पित्याला मी मागेल आणि तो सैन्य पाठवणार नाही असं होणार नाही, परंतु खरं तर जे काही घडणं गरजेचं आहे त्यासाठी मी स्वतःला झोकून दिलेलं आहे जणू काय. तर अशा प्रकारे अं, जणू काय बोलत आहे. म्हणजेच तिथं सुद्धा त्याचं सर्व सामर्थ्य पण आपल्याला पाहायला भेटलं की तो इतका महान अमर्याद, अ, इतकं 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 सामर्थ्याने भरलेला तो प्रभू, इतका सर्व शक्तिमान प्रभू असताना सुद्धा तो स्वतःच सामर्थ्य नियंत्रणामध्ये ठेवतो आणि आपल्यासारख्या क्षुल्लक आणि धूळ माती असणाऱ्या लोकांच्या हाती स्वतःला सोपवून देतो. तर मग हे सुद्धा त्याचं सर्व शक्तिमानपणाचंच एक सुंदर उदाहरण होतं. आणि त्याही पलीकडे
वधस्तंभावर त्याचं खेळलं जाणं लोकांना, शास्त्री लोकांना, इव्हन सैतानाला पण हेच वाटलं असेल की अरे हा, आपण जिंकलोय. परंतु खरं तर त्याने त्या वधस्तंभावर जयोत्सव केलेला आहे, आपण पाहिलेला आहे. तर त्याचं सर्व सामर्थ्य पण जरी मनुष्याच्या नेत्रांनी ते अशक्त दुर्बल दिसत होतं. कारण पौल सुद्धा करिंथ पत्रामध्ये तशाच प्रकारे बोलतो, बरोबर? पहिली करिंथमध्ये तो म्हणतो की वधस्तंभाचा जो संदेश आहे तो मूर्खपणाचा आहे काही लोकांसाठी. परंतु त्याच मूर्खपणाच्या संदेशाने देव जो आहे त्याच्याकडे सगळ्यांना आकर्षित करतो, आणि ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी ते देवाचं सामर्थ्य असं आहे, बरोबर? तर त्याचं सर्व सामर्थ्य पण तिथं पाहायला भेटलं. त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याचे जे शब्द होते ते सुद्धा त्याचं सर्व सामर्थ्य, पण एक मध्यस्थ म्हणून, एक देव म्हणून तर तो सर्व सामर्थ्य आहेच. परंतु आता स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिला गेलेला आहे किंवा मला देण्यात आलेला आहे, ज्यावेळेस तो म्हणतो, तर मग एक मध्यस्थ म्हणून आपल्याला तिथं त्याचं कार्य दिसतं की आता तो आपला प्रतिनिधिक मस्तक म्हणून त्याने तो विजय मिळवलेला आहे. आणि तो महान मध्यस्थ या नात्याने त्याला आता स्वर्गात आणि पृथ्वीवर असा अधिकार मिळालेला आहे. त्यानंतर सर्वव्यापी पण आपण शिकलो होतो, जिथं तो नथनेलाला अगोदरच म्हणतो की मी तुला अ, तिथं अगोदरच त्या झाडाखाली तुला मी पाहिलेलं आहे. बरोबर, अंजिराच्या झाडाखाली तू होतास तेव्हाच मी तुला पाहिलेला आहे. मग त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर तो कधी न बदलणारा आहे, ते पण आपण पाहिलं. मग शुभवर्तमानामध्ये सुद्धा तो म्हटला की पहा मी अब्राहमापूर्वी आहे. तो म्हटलं की मी जीवनाची भाकर आहे. आणि तो म्हणतो की मीच ते मेंढराचं द्वार आहे. मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. अम, मीच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. तर मग मी आहे, हा शब्द जुन्या करारातील यहोवा देवाची आठवण करून देतो. आणि ख्रिस्त तेच दाखवत होता की तो यहोवा मी आहे, ज्याला तुम्ही जुन्या करारामध्ये ऐकलेलं आहे. जुन्या करारामध्ये सुद्धा मीच तो होता की जिथं मी पित्याला प्रगट केलेला आहे. आणि मग पुढे आपण शिकलो होतो ख्रिस्त पित्याच्या समान आहे सर्व गुणांमध्ये, त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर त्याच्या ठायी सर्व देवपणाची पूर्णता मूर्तिमान वस्ती, त्याबद्दल पाहिलं. त्यानंतर त्याचं देवपणाबद्दल आपण शिकत असताना त्याची जी कृत्य आहे, त्याने केलेली कृत्य त्याचं देव पण प्रगट करतं की तो परिपूर्ण देव म्हणून होता. कारण काही लोकांनी असं म्हटलेलं आहे, जसं उदाहरणार्थ फिलिपी पत्र जर तुम्ही वाचला, अध्याय 2 आणि वचन 5, त्यातून एक नवीन थेरी उदयास आली होती. म्हणजे त्या काळामध्ये, सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या शतकानंतरच्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये काही शतकांनंतर, ती म्हणजे केनसिस थेरी. म्हणजे ते काय म्हणत होते की तिथं जो शब्द वापरलेला आहे ना, की त्याने स्वतःला रिक्त केलं, म्हणजेच त्यांनी अशा प्रकारची थेरी मांडली होती की मग ज्यावेळेस ख्रिस्त देहधारी झाला, त्यावेळेस त्यांनी काही काळापुरतं आपलं देव पण त्याने बाजूला ठेवला आणि तो फक्त मनुष्य म्हणून या भूतलावर होता. परंतु ही सगळी वचनं आपल्याला अगदी स्पष्ट करतील की नाही, तो या भूतलावर जरी होता तरी आपल्याला पाहायला भेटतं की काय फरक झाला. रिक्त करणं हे वजा करण्याबद्दल नव्हतं, तर भर घालण्याबद्दल. कारण मूळ भाषेमध्ये तिथं भर घालणे अशा प्रकारचा शब्द आहे. म्हणजेच तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु त्या देवपणासोबत आता मनुष्यत्वाची सुद्धा भर पडलेली आहे. देव मानव झाला, देव देहधारी झालेला आहे, बरोबर? तर मग नक्कीच तो देव होता हे त्याच्या कृत्यांनी, त्याने त्याने जे शिक्षण दिलं, आम, आम, त्या सर्व गोष्टींनी अगदी प्रमाणित झालेलं आहे. त्याने क्षमा केली लोकांची, केवळ देवच करू शकतो. ही शास्त्री लोक सुद्धा ते म्हणत होते. पित्याने त्याच्या हाती न्याय सोपवलेला आहे, त्याच्याद्वारे सर्व काही झालेलं आहे, आपण पाहिलं. त्याने जन्मांधाला दृष्टी दिली, त्याबद्दल आपण शिकलो. त्यानंतर समुद्रावरून त्याचं चालणं, त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. मेलेल्यांना उठवलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर तो देव परिपूर्ण देव होता, म्हणूनच त्याने ती उपासना सुद्धा स्वीकारलेली आहे. जिथं आपण पाहतो 14व्या अध्यायामध्ये, मत्तई 14 आणि 33 मध्ये, की जिथं अ, अ, त्यांनी त्याची उपासना केली म्हटलेलं आहे. कुणी? त्याच्या शिष्यांनी, त्याच्या लोकांनी.
त्याची उपासना केली. तू देवाचा पुत्र आहेस म्हणून. त्यानंतर आपण इब्री 1:6 मध्ये सुद्धा पाहिलं, की सर्व देवदूतांनी त्याची उपासना करावी, नाही का? आणि आपण सुरुवातीला शिकलो होतो, की खरं तर जो देवीदूत होता, जे देवदूत आहेत, ते सुद्धा ती स्वीकारू शकत नाही उपासना. परंतु हा खुद्द देव आहे म्हणूनच त्याने स्वीकारली. तर ख्रिस्ताचा देव पण अशा प्रकारे आपण शिकलो. त्यानंतर ऐतिहासिक जे मतांगीकार आहे त्यामधून आपण ख्रिस्ताबद्दल शिकलो, की त्यावेळेस सुद्धा ख्रिस्तावर अनेक त्याच्या तत्वावर अधिक त्याच्या व्यक्तित्वावर आघात करण्यात आले. परंतु त्यावेळेस देवाचे असे लोक त्यांनी वचनांचा अभ्यास करून योग्य रीतीने आपला विश्वास काय आहे तो मंडळीसमोर मांडला आणि तो थोडक्यात त्यांनी लिहून काढलेला आहे आणि तीच विश्वासाची कबुली म्हणून मंडळीमध्ये नेहमी त्याचं स्मरण केलं जायचं. तर नायसीन मतांगीकार, चार्ल्स डोनचा विश्वासांगीकार, ते आपण पाहिलं. त्यानंतर आता आज विशेष करून आपण ख्रिस्ताची जी नाव आहे त्यातून सुद्धा त्याचं जे व्यक्तित्व आणि त्याचा जो स्वभाव, त्याचं कार्य, त्याची नावं प्रगट करतात. कारण ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, तर लगेच तो व्यक्ती कसा आहे, त्याचा स्वभाव काय आहे, तो आपल्या नजरेसमोर येतो, नाही का? तशाच प्रकारे जर आपल्याला ख्रिस्ताला जाणून घ्यायचं, कारण आपण देवाबद्दल सुद्धा शिकत असताना त्याचं व्यक्तित्व, त्याचं कार्य, त्याचा स्वभाव काय आहे, तो आपल्याला त्याच्या नावामधून शिकायला भेटलेला आहे. तशाच प्रकारे ख्रिस्ताबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटणार आहे. ज्यावेळेस आपण ख्रिस्ताची नावं जे आहेत आपण अभ्यासतो. तर सगळ्यात पहिलं जर आपण पाहिलं तर मत्तई 1:21 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की जिथं त्याचं नाव काय म्हटलेलं आहे? येशू म्हणजेच काय? तारणारा. तारणारा नाही का? परमेश्वर तारितो किंवा यहोवा तारितो असं म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही अ, या याबद्दल जर बारकाईने अभ्यास केला खरंच तर मत्तई अ, पहिला अध्याय, तर तिथं मत्तई जो आहे तो अगदी जुन्या कराराची लिंक लावतो, नाही का? अगदी कशा प्रकारे देवाने त्याचं जे तारणदायी योजना आहे ती पूर्ण केलेली आहे. कशा प्रकारे देवाने त्या संतानासाठी मार्ग तयार केलेला आहे, त्याची वंशावळ तो देतो. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्याचा जन्म, ख्रिस्ताचा जन्म, त्याचा वृत्तांत तो देतो. आणि त्याच्या अगोदर काय घडलेलं आहे, ज्यावेळेस त्याचा वृत्तांत तो देत असताना विशेष करून पुढे आपल्याला पाहायला भेटतं की योसेफ जो आहे तो त्याच्याशी तिचा वागदान झालेलं होतं मरियेचं. आणि त्याला आढळून आलं की ती गर्भवती झालेली आहे आणि त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार सुरू होते. परंतु अशा वेळी देवदूत त्याला दर्शन देऊन त्याला म्हणतो की तू मरियेचा स्वीकार करण्यासाठी अनुमान करू नकोस, नाही का? कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. आणि मग तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील. आणि मग हा जो संदर्भ आहे ना, हा संदर्भ आपल्याला येशिया मध्ये जे भाकीत करण्यात आलेलं होतं तिकडे घेऊन जातो. कारण जर आपल्याला येशू ह्या नावाचं मोल समजून घ्यायचंय, तर मग आपल्याला त्याच्यासाठी अ, अ, वचन ते 22 आणि 23 कडे पण जावं लागेल. बघा अध्याय 1, मत्तई अध्याय 1 आणि वचन 22 आणि 23 पहा. हे सर्व अशासाठी झालं की प्रभूने संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे. काय कशासाठी झालेलं आहे? काय बरं? कारण त्या कुमारीला पुत्र होत आहे. तो व्यक्ती ज्याच्याशी तिचं वागदान झालेलं आहे तो गोंधळात पडलेला आहे. आणि आता त्याला त्याची आठवण करून करून दिली जात आहे. हे का घडून येत आहे? हे कुठून आहे? याच्या मागे फार अद्भुत योजना आहे देवाची, सार्वकालिक योजना आहे. आणि म्हणून मग अगदी 600 वर्ष अगोदर तो घेऊन जातो की जी पहा त्याची घोषणा 600 वर्ष अगोदर करण्यात आलेली होती. आणि ती आपल्याला यशिया 7व्या अध्यायामध्ये पाहायला भेटते की जिथं अद्भुत रीतीने प्रभू स्वतः चिन्ह देत आहे की तो आपल्या लोकांना कशा प्रकारे सोडवणार आहे. कारण त्या ठिकाणी तात्पुरती गरज होती सुटकेची.
जी आहाज राजा होता त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जो आरामी राजा आणि जे इस्रायल त्यांनी एकजूट करून यहुदा राष्ट्राविरुद्ध बंड करायला ते तयार झालेले होते आणि त्यांच्या विरुद्ध ते उठलेले होते. आणि या सर्व गोष्टी आहाज राजाच्या कानावर आलेल्या आहेत. यहुदी लोकांच्या सर्व दाविदाच्या घराण्याच्या कानावर आलेल्या आहेत. अध्याय 7 आपल्याला त्याबद्दल सांगतो, आणि त्यामुळे ते घाबरले. आणि ते घाबरलेले असल्यामुळं देव यशायाला त्याच्याकडे पाठवितो, आणि यशायाला हे सांगून पाठवितो की तू त्याला जाऊन सांग की तू ह्या कोलितांमुळे घाबरून जाऊ नयेस, कारण हे भंग पावणार आहे लवकरच. परंतु हे घाबरलेले असल्या कारणानं देव म्हणत आहे की मी माझा शब्द हा खरा करणार आहे. आणि म्हणून पुढे वचन 10-11 मध्ये जर तुम्ही यशया 7वा अध्याय जर वाचला, तर तिथं वचन 10-11 मध्ये प्रभू स्वतः यशाद्वारे त्याच्याशी बोलतो आज राजाशी, तर की तू परमेश्वराकडे एक चिन्ह माग. मग ते अं, आकाशातील असू दे किंवा अधोलोकी कोठी कुठेही मागतो, कोणत्याही ठिकाणचा असू दे, ते मी तुला द्यायला तयार आहे चिन्ह. पण तो म्हटलं की नाही, मी चिन्ह मागणार नाही. आणि मग आपल्याला माहित आहे की आहाज जो होता, खरं तर आज्ञाधारक म्हणून बोलत नव्हता, तर जणू काय तो देवापेक्षा बाह्य सैन्यांकडे पाहत होता. तो स्वतःच्या प्रयत्नांकडे तो लक्ष देणारा होता. जरी तो घाबरलेला होता, तर त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन चालू होते दुसरे. पण आपल्याला माहिती आहे देव स्वतः चिन्ह देत आहे म्हटलेलं तिथं वचन 14 मध्ये. आणि यास तो प्रभू स्वतः चिन्ह देत आहे की कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल आणि त्याला इम्मॅन्युएल हे नाव देतील. म्हटलेलं इम्मॅन्युएल हे नाव देतील. आणि मग ह्याच संदर्भाला धरून आपल्याला पाहायला भेटतं येशू या नावाकडे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण त्या लोकांसाठी तात्पुरत्या सुटकेची गरज होती. जिथे येशियाचा जो दुसरा मुलगा झाला मेहरशाला हशबज नावाचा, नाही का, तो त्याला चांगलं वाईट कळण्या अगोदर या दोन्ही राष्ट्रांचा भंग देवाने केला अद्भुत रीतीने, इफ्राईम आणि आरामी. पण त्याची अंतिम पूर्णता तर ते शेवटी ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटते. ती सुटका त्यांना कायम स्वरूपीची नव्हती, तर खरा जो कुमारिकेच्या द्वारे येणार होता पुत्र, ज्याच्याबद्दल देवानं हजारो वर्षांना अगोदर, कितीतरी हजारो वर्षांना अगोदरच त्या एदेन बागेमध्येच त्या ठिकाणी त्याने अगोदरच घोषणा केली होती की ते स्त्रीचं संतान असणार, जे सर्पाचं डोकं ठेचणार आहे. आणि मग तो ती संतान काय आहे, ते कुठून आहे, आणि त्याच्याबद्दल आपल्याला त्याची पूर्णता इथं पाहायला भेटते की तो येशू आहे. त्याचं नाव तू काय कर म्हणे, येशू ठेव. आता येशू या नावाबद्दल आपण विचार करत असताना आपल्याला माहित आहे की यहोशवा, नाही का, यहोशू त्या नावापासून हे नाव आलेलं आहे. अगदी त्या काळामध्ये सर्वसाधारण असं हे नाव होतं. पण इथं सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, ज्यावेळेस आपण येशू या नावाबद्दल पाहतो, तर हा येशू फक्त यहोशू नाही, तर हा ख्रिस्त येशू आहे. अभिषिक्त देवापासून पाठवलेला, एका विशिष्ट उद्देशासाठी पाठवण्यात आलेला होता. कारण तो आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारण देणारा होता. तो यहोशवा, ज्यावेळेस आपण यहोशू या नावाबद्दल विचार करतो, तर यहोशवा तो फक्त त्यांना वचनदत्त देशापर्यंत घेऊन जाऊ शकला, परंतु त्या ठिकाणी त्यांना तो खरा विसावा देऊ शकलेला नाही. परंतु हा हा येशू, हा खरा येशू, हा असा तारणारा होता की जो त्याच्या प्रजेला एकदा सार्वकालिकतेमध्ये तारणार होता. आणि तो फक्त संकटातूनच नाही, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की पापाच्या गुलामीतून आणि पापाच्या दोषापासून आणि विशेष करून देवाच्या क्रोधापासून तारणारा तो होता. तर येशू हे जे नाव आहे, ते आपल्याला इतकं अनमोल आणि इतकं मोठं प्रमाणात त्याचं अद्भुत कार्य दाखवितं की तो महान तारणारा आहे, जो प्रभू ज्याच्याद्वारे सर्व काही घडलेलं आहे. पुढे ख्रिस्त. आता आमचे जे प्रोफेसर होते अगोदर, ज्या ठिकाणी मी शिकायला होतो, ते नेहमी म्हणायचे की फक्त येशू अशा प्रकारे त्याला बोलू नका, नाही का, कारण तो फक्त येशू नाहीये, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ओके. तर कारण येशू हे नाव सर्वसाधारण होतं, नाही का, आणि म्हणूनच पुढे ख्रिस्त हे नाव आपल्याला त्या नावाचं मोल दाखवितं, त्या नावामागचा अधिकार दाखवितं. आणि म्हणून ख्रिस्त
म्हणजेच ख्रिस्टॉस म्हणजेच काय अभिषिक्त आपण म्हणतो आणि हा जो शब्द आहे जुन्या करारामध्ये खास करून तीन प्रकारच्या पदांसाठी याचा उपयोग होता आणि तो म्हणजेच काय की संदेष्टा, याजक आणि राजा. कारण त्या तीन असे हे पद होते की ज्यांना अभिषेक केला जायचा आणि त्याद्वारे दाखवण्यात यायचं की एका विशिष्ट कार्यासाठी त्यांना वेगळं केलेलं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ख्रिस्त या नावाबद्दल पाहतो, येशू ख्रिस्ताबद्दल, तर इथं आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस संदेष्टांबद्दल आपण जुन्या करारामध्ये शिकतो, जे आपण पुढे पण शिकणार आहोत. संदेष्टा जणू काय देवाचं मुख म्हणून होता. देव जे काही सांगायचा तो संदेष्टाचं काम होतं की ते लोकांपर्यंत पोहोचवणं. त्यांना न्यायाचा संदेश देणं, तारणाचा संदेश देणं, त्यांना सांत्वन देणं. संदेष्टाचं जीवन सुद्धा आपण पाहिलेलं आहे की जणू काय ते बोलणारं होतं त्यांच्याशी, लोकांशी. एक उदाहरण दाखल देवाने ठेवलेलं होतं. त्यानंतर याजकांचं काम काय होतं? याजकांना सुद्धा अभिषेक केला जायचा आणि याजकांचं काय काम होतं, की लोकांसाठी मध्यस्थी करणं, लोकांसाठी अर्पण देणं नाही का देवाकडे. एक मध्यस्थ म्हणून तो आपल्याला पाहायला भेटतं, की जो देवासमोर लोकांच्या वतीने रदबदली करायचा, मध्यस्थी करायचा. आणि मग राजा त्याची जबाबदारी काय होती? राजाला सुद्धा अभिषेक केला जायचा आणि राजाची पण जबाबदारी काय होती? जो गौरवी सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा जो महान राजा आहे, त्याला त्या राजाने त्याच्या शासन चालवण्याद्वारे नम्रतेने, कनवळ्याने, योग्यतेने शासन चालवण्याद्वारे प्रतिबिंबित करावं. आणि म्हणूनच अनुवादाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस राजांबद्दल बोललं जातं, तर अनेक अशी नियमावली राजांना दिलेली आहे. अगोदरच राजेशाही त्यावेळेस इस्रायलमध्ये नव्हती. अगोदरच मोशेद्वारे देवाने ते नियमावली दिली, की पहा त्याच्याकडे अनेक बायका नसाव्यात, त्याने धन स्वतःसाठी जास्त गोळा करू नये, त्याने सैन्य दल स्वतःसाठी वाढवू नये. मग या सर्व मागचा उद्देश काय होता? त्याने पूर्णपणे देवावर अवलंबून राहून सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, की त्यांनी नियमशास्त्र लिहावं आणि त्याच्यावर नेहमी मनन करत राहावं नाही का. म्हणजेच काय होतं याचा अर्थ, की राजा सुद्धा जरी त्या जनतेतून निवडलेला तो असला, तरी त्याने त्या जनतेचा खऱ्या रीतीने त्यांचा तो श्रेष्ठ सत्ताधारी नाही होऊ शकणार. तो त्याने त्यांच्या समानच मांडायला पाहिजे नव्हतं आणि त्याने नम्रतेने ते कार्य पूर्ण करायला पाहिजे होतं. पण आपल्याला माहित आहे, की संदेष्टा परिपूर्ण रीतीने आपलं कार्य तो खरा परिपूर्ण संदेष्टा होऊ शकला नाही. जुन्या काळातील कोणताच संदेष्टा, कोणताच याजक हा परिपूर्ण याजक म्हणून राहू शकलेला नाहीये. कोणताच राजा परिपूर्ण राजा म्हणून आपल्याला पाहायला भेटत नाही. प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता आपण पाहतो. आणि म्हणूनच ही सर्व संदेष्टा, याजक आणि राजा हे सर्व वारंवार येणाऱ्या संदेष्ट्यांच्या संदेष्ट्याकडे, याजकांच्या याजकाकडे आणि राजांच्या राजाकडे बोट दाखवित होते. म्हणूनच ख्रिस्त ज्यावेळेस आपण या नावाबद्दल पाहतो, तर हे नाव आपल्याला आपल्याला त्याचीच आठवण करून देतं, की अभिषिक्त जो सुरुवातीपासूनच नियुक्त केलेला, त्याला इब्रीमध्ये मसीहा म्हटलेला आहे. मसाया नाही का, मसीहा. आणि ज्याची इस्रायल लोक आतुरतेने वाट पाहत होती, ज्याच्याबद्दल वारंवार भविष्यवाण्या करण्यात आलेल्या होत्या, की जो मसीहा येणार आहे, जो दाविदाच्या घराण्यातून येणार आहे, जो दाविदाचं सिंहासनावर विराजमान असणार आहे, जो ज्याच्या हातातून ती गादी परत कधीच काढून घेतली जाणार नाही, तो मग कोण आहे? तो ख्रिस्त आहे. तर ख्रिस्त आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून येतं. मग ज्यावेळेस आपण ख्रिस्त येशू अशा प्रकारे बोलतो, तर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, की हा जो येशू आहे, जो तारणारा आहे आपल्या प्रजेला, तोच येशू ख्रिस्त आहे. ख्रिस्त येशू म्हणजेच आपल्याला पाहायला भेटतं, की ज्याने देवाला आपल्यापर्यंत प्रगट केलं, जो महायाजक म्हणून ज्याने अ, कोणा बकऱ्याचं किंवा कोणत्या प्राण्याचं नाही तर खुद्द स्वतःचं रक्त घेऊन तो खऱ्या त्या स्वर्गीय परमपवित्र स्थानात तो गेलेला आहे. एकदाच त्याने अर्पण केलेला आहे. तोच येशू राजा म्हणून
या भूतलावर आला होता. त्यानेच हे कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याने त्याच्या प्रजेला आपला अनमोल रक्त सांडून प्रजेच्या बदली एक प्रतिनिधिक मस्तक म्हणून तो जगला आणि सर्व त्या मागण्या त्याने पूर्ण केल्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याने त्याने मरण आणि ते पण वधस्तंभावरील मरण सोसलेलं आहे. आता पुष्कळ लोक म्हणतील की ज्यावेळेस राजाबद्दल आपण म्हणतो तर राजा दुःख सहन कसा करू शकतो नाही का. तर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने ते पूर्ण केलेलं आहे आणि त्याने आपल्याला वाचवलेला आहे, तारलेला आहे. कारण तो महान गौरवी प्रभू आहे, ज्याचा ज्याचा अभिषेक तेलाने नव्हता तर खुद्द पवित्र आत्म्याने. कारण तेल पवित्र आत्म्याची आठवण करून देणार होतं. त्याचं एक जणू काय एक चिन्ह म्हणून होतं ते, की पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित आणि एका विशिष्ट कामासाठी बोलावलेले. तर मग ख्रिस्त तो अभिषिक्त आहे, खुद्द पवित्र आत्मा त्याच्यावर उतरलेला आहे म्हटलेला आहे. आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला भेटतं. आणि मग पुढे आपल्याला आणखी एक नाव पाहायला भेटतं, ते सगळ्यांच्या परिचित आहे, जे आपण आता संदर्भ वाचला, इमॅन्युएल. आणि मला वाटतं आता पुन्हा त्या संदर्भाकडे जाण्याची गरज नाही. परंतु ज्यावेळेस आपण इमॅन्युएल या नावाबद्दल विचार करतो तर या नावाचं मोल काय आहे? इमॅन्युएल म्हणजेच आमच्या सानिध्य देव किंवा देव आमच्या सोबत नाही का. तर जर आपण इमॅन्युएल या नावाबद्दल पाहिलं तर आपल्याला खऱ्या रीतीने निवास मंडपाबद्दल विचार करावा लागेल जुन्या करारातून. आणि त्यावेळेस आपल्याला इमॅन्युएल या नावाचं मोल कळेल. अं, देवाने त्या इस्रायलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की निवास मंडप घातलेला आहे. आणि निवास मंडप जो होता तो देवाच्या उपस्थितीची आठवण करून देणार होता. एवढंच नाही तर अरण्यामधून ते भटकत असताना दिवसा मेघस्तंभ आणि रात्री अग्निस्तंभ आपल्याला पाहायला भेटतो. त्याद्वारे सुद्धा देवाने त्याची उपस्थिती त्यांच्या सोबत दाखवलेली आहे. तर इमॅन्युएल हे नाव म्हणजे आपल्याला देवाचं त्याच्या लोकांसोबतचं वास्तव्य, त्याचा वास लोकांसोबतचा त्याच्याबद्दल ते आठवण करून देणार होतं. पण तुम्ही एक विचार केलेला आहे का कधी, की ते जो निवास मंडप त्या ठिकाणी होता, जरी त्याच्या अवतीभोवती सर्वत्र इस्रायल वंशज वसलेले होते आणि निवास मंडप त्या ठिकाणी मध्यभागी असायचा, आणि तरी सुद्धा ते लोक त्या जिवंत देवासमोर जाऊ शकत नव्हते स्वतःच्या बळाने. तरी सुद्धा जरी देवाचा निवास मंडप त्यांच्यामध्ये होता तरी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की पाहिलाची जवळीकता त्यांच्यासोबत नव्हती. का बरं? कारण ते बकरे, ते अर्पण किंवा याजकांचं जे कार्य आहे ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये होतं आणि ते परिपूर्ण नव्हतं, की जिथं देव अगदी आनंदाने त्याच्या लोकांसोबत वास्तव्य करेल आणि घनिष्ठ असं त्यांच्यासोबतचं नातं अधिक जवळीकतेने प्रस्थापित होऊ शकेल. आणि म्हणूनच अम, योहान 1:14 मध्ये योहान म्हणतो की जो शब्द प्रारंभी होता, शब्द जो देवासह होता, जो शब्द देव होता, तो शब्द देही झाला म्हटलेला आहे. त्याने आम्हामध्ये वस्ती केली म्हटलेलं आहे. वस्ती करणं तो स्केनू शब्द आहे. म्हणजे निवास मंडपाबद्दल ते आठवण करून देतं. आणि मग ती जवळीक तिची वस्ती जणू काय आम्हामध्ये, फक्त आमच्या सोबतच नाही तर आम्हामध्ये म्हटलेलं आहे. अगदी जवळीकतेचं ते वास्तव्य आपल्याला पाहायला भेटतं, की अगोदर जुन्या करारामध्ये इतकी जवळीकतेचं वास्तव्य आपल्याला पाहायला भेटत नाही. देव स्वतःहून आपल्या जवळ आले. तो देव सर्वोच्च ठिकाणी अशा इतक्या अमर्याद अशा उच्च अशा ठिकाणी तो विराजमान असणारा प्रभू, त्याच्या समोर आपण त्याच्याकडे कधीच पोहोचू शकत नव्हतो. म्हणून तो देव आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. तो देव जो सर्वोच्च ठिकाणी विराजमान असणारा, तो देव खाली उतरून आला आपल्याकडे. किती अद्भुत आहे नाही का. इमॅन्युएल हे नाव आपल्याला त्याची आठवण करून देतं. आणि इमॅन्युएल हे नाव आपल्याला याची आठवण करून देत आहे की तो देव, तो सार्वकालिक प्रभू, तो देहधारी झाला. तो देव मनुष्यांमध्ये राहिला, जो आपल्यासारखा राहिला, वाढला, ज्याने जो थकला, रडला, त्या सर्व वेदनेतून तो गेलेला आहे. त्या सर्व परिस्थितीला तो
त्याने सर्व गोष्टींचा अनुभव त्याने घेतलेला आहे. असा ही इमॅन्युअल देव आहे. आणि म्हणूनच जॉन कॅल्विन म्हणतात की देवाने स्वतःला आपल्या स्वभावाशी जोडलं, जेणेकरून आपण त्याच्या गौरवाशी जोडले जाऊ शकू. कारण आपण आपल्या स्वतःच्या कृत्यांमुळे आदामामध्ये त्याच्या गौरवाला उणे पडलेले होतो. आपण कधीच त्याच्या समोर उभे राहू शकत नव्हतो. म्हणूनच तो इमॅन्युएल देव सुद्धा आपल्या सोबत, आपल्या सानिध्य, आपल्या जवळ अगदी निकटचा तो झालेला आहे. आणि म्हणूनच आता ख्रिस्तामध्ये एवढंच नाही तर ख्रिस्ताने ते कार्य आपल्यासाठी पूर्ण केलंय. आणि तो म्हणतो की मी अधिक जवळीकतेने तुमच्या जवळ येण्यासाठी माझा आत्मा मी तुम्हाला दिलेला आहे, जो तुमच्यामध्ये वास करतो. आणि आपल्यामध्ये आता ख्रिस्ताचा आत्मा वास करतो. आणि म्हणून ख्रिस्ताची सहभागिता इतकी अनमोल आणि इतकी घनिष्ठ आहे की आपल्याला देव आता परक आणि फार लांब असा वाटत नाही. त्या निवास मंडपासारखा सुद्धा वाटत नाही. तो आमच्यामध्ये आहे, आमच्या सोबत तो आहे. आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला एकटंपण भासतं, जेव्हा आपण दुःखी कष्टी नाही का, जेव्हा आपण तुटलेले असतो, जेव्हा आपल्याला वाटतं की आमचं कोणीच नाहीये, जेव्हा असं वाटतं की अरे आम्ही काय करणार, परंतु लक्षात घ्या, तो इमॅन्युअल देव खुद्द तुमच्यामध्ये वास करतो, देवाच्या आत्म्यामध्ये. किती अद्भुत ही गोष्ट आहे, किती महान ही गोष्ट आहे. त्यानंतर आणखी एक नाव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तात पाहायला भेटते, ते म्हणजे काय? देवाचा पुत्र. देवाचा पुत्र. आता याच्यावर अनेक लोक आक्षेप घेतात आणि चुकीच्या प्रकारे बोलतात नाही का लोक, की अरे देवाचा पुत्र असं का म्हटलेलं आहे? म्हणजेच मग याचा अर्थ देवाने लग्न केलं का मग? आणि मग त्याला त्याला पुत्र झाला का? किंवा मग ख्रिस्त हा निर्मित आहे का मग? कारण तीच घटना आपल्याला मला असं वाटतं तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये पाहायला भेटते, की जिथं पाखंडी मत उदयास आलेलं होतं अशाच प्रकारे. आणि मंडळीच्या इतिहासामध्ये नेहमी यावर आक्षेप घेण्यात आलेला, नेहमी यावर चुकीचे जे 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 तत्व आहेत ते मांडण्यात आलेले आहेत. तिसऱ्या चौथ्या शतकामध्ये उदाहरणार्थ मला असं वाटतं एरियस नावाचा जो व्यक्ती होता, त्याने त्याने चुकीच्या प्रकारे याचा अर्थ लावला की एकुलता एक जन्मलेला म्हणजेच काय. तो म्हटला की तो, मी आपण कालही ते ऐकलं नाही का, की तो म्हटला की याचा अर्थ पुत्र जो आहे तो खरं तर सार्वकालिक नाहीये. कारण सृष्टी निर्मितीच्या अगोदर कधीतरी त्याला घडवण्यात आलं. आणि तेव्हाच पिता खऱ्या रीतीने देव जो आहे तो त्याला तो पिता झालेला आहे आणि हा पुत्र असा झालेला आहे. आणि म्हणून मग हा सार्वकालिक होऊ शकत नाही. परंतु देवाच्या प्रियलेकरांनी अगदी अगदी चुकीचं आहे. जर आपण देवाचा पुत्र याबद्दल जर पाहिलं तर खरं तर आपल्याला मानवी भाषेमध्ये किंवा आपल्याला समजावं म्हणून अशा प्रकारे लिहिण्यात आलेलं. खरं तर हे त्याचं स्थान दाखवितं तो काय आहे. जर तुम्ही योहान कृष्ण शुभवर्तमान किंवा शुभवर्तमानामधील जर काही भाग पाहिला तर तिथं तुम्हाला शिकायला भेटेल की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला देवाचा पुत्र म्हटलेला आहे, त्यावेळेस यहुदी लोक त्याला दगड मारावयास पाहत होते. कारण ते म्हणत होते की हा दुर्भाषण करतो. कारण देवाचा पुत्र म्हणून घेणं म्हणजे खुद्द देवाची जागा घेणं, खुद्द देव म्हणून प्रगट करणं आहे. तर देवाचं पुत्र हे जे नाव आहे, तर हे खरं तर त्याचं सार्वकालिक पण प्रगट करतं आणि पित्यासोबतचं जे अद्वितीय नातं आहे ते प्रगट करणार आहे. की जो पित्यासोबत सार्वकालिकतेमध्ये आहे, त्याच्या उराशी तो होता नाही का सार्वकालिकतेमध्ये, ज्याला कोणी घडवलेलं नाही, अनिर्मित तो पित्याचा पुत्र आहे. आणि जो एकुलता एक आहे म्हटलेला आहे, अलौकिक आणि महान आहे, ज्याला कोणी घडवलेलं नाही. जो 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 अल्फा आणि ओमेगा आहे, जो सार्वकालिक आहे प्रभू. आणि त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. त्याचं सार्वकालिक पण हे दाखवितं. ज्यावेळेस आपण त्याला देवाचा पुत्र म्हणून पाहतो, त्यावेळेस आपल्याला तो सार्वकालिक आहे. त्याची सुरुवात मरियेपासून नाहीये नाही का. तर तो सार्वकालिक आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सुद्धा पिता पुत्र हे होते. कारण त्रैक देव सार्वकालिकतेमध्ये आहे. आणि त्यांचं घनिष्ठ नातं आपल्याला पाहायला भेटतं. अगदी सुरुवातीपासून ते एकमेकांमध्ये समाधानी आहेत आणि आनंदी आहेत. आणि तेच आपल्याला इथं
सुद्धा शिकायला भेटतं. म्हणूनच योहान 1:18 मध्ये सांगितलं, की जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रगट केलेला आहे. कसा तो प्रगट करू शकला? कारण त्याला माहित आहे देव कोण आहे. कारण तो खुद्द देव आहे. तो स्वभावाने देव आहे. अधिकारामध्ये तो देवाशी समान आहे आणि गौरवामध्ये सुद्धा तो अगदी समान पातळीवर आहे. त्यानंतर आपल्याला आणखी पुढे मनुष्याचा पुत्र म्हणून सुद्धा पाहायला भेटतो, बरोबर? आणि जवळजवळ मनुष्याचा पुत्र हा जो शब्द आहे तो आपल्याला 80 पेक्षा अधिक वेळा पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतो आणि विशेष करून ख्रिस्ताने सुद्धा त्याचा त्याचा उल्लेख केलेला आहे मनुष्याचा पुत्र म्हणून. दानियल जो आहे तिथं अशा प्रकारचं चित्रण दानियल पाहत आहे त्या दृष्टांतामध्ये, की जो गौरविला गेलेला मनुष्याचा पुत्र, जो मेघावर आरूढ होऊन येताना त्याने पाहिलेला आहे. तर दानियल सुद्धा त्याची आठवण करून देतो. या जगामध्ये आदामापासून कोणीच असं गौरवायला गेलेला नव्हता. परंतु एकमेव आहे जो गौरविला गेला आणि जो महान गौरवाने पुन्हा येणार आहे. तो देव देहधारी झालेला तो ख्रिस्त येशू, ज्याला मनुष्याचा पुत्र म्हटलं जातं, तर ते पुन्हा आपल्याला त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवितं. कारण मंडळीच्या इतिहासामध्ये नेहमी यावर सुद्धा फारच आघात करण्यात आलेले आहेत. जर तुम्ही पहिले योहानाचं पुस्तक वाचलं बारकाईने, अ, तर योहान जो आहे तो हाच हे जे पाखंडी शिक्षण त्या ठिकाणी उदयास आलेलं होतं, त्याचं त्याचा तो काय करत आहे तिथं, तो खंडन करत आहे. कारण तिथं सुद्धा अनेक असे लोक होते की जे 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 असा विचार करायचे की देह भौतिक गोष्ट जी आहे ती सर्व कशी आहे, वाईट आहे. आणि म्हणूनच आम्ही मान्य करू शकणार नाही की देव देहधारी झालेला आहे. जर तो देहधारी झाला म्हणजे अ, तो खऱ्या रीतीने ते वाईट शरीर त्याने धारण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही मान्य करू शकत नाही. मग येशू देहधारी झाला किंवा तो देव देहधारी होणं मग काय होतं, तर ते म्हणतात की तो एक आभास होता. तो खरंच देहधारी नव्हता. परंतु म्हणूनच योहान ज्यावेळेस त्याचं पत्र लिहितो, त्यावेळेस तो कशा प्रकारे लिहितो पाहिलं तुम्ही? पहिले योहानाचं पत्र जर तुम्ही बारकाईने पाहिलं, तर तो कशा प्रकारे लिहितो बघा. का बरं तो इतकं डिटेलमध्ये सांगत आहे? तो म्हणतो की जे प्रारंभापासून होते, अगदी सार्वकालिक ते पर्यंत तो घेऊन जातो. आणि तो म्हणतो, आम्ही जे पाहिले, आता पहा, हे जे लोक म्हणायचे की तो एक आभास होता, तो खरंच देहधारी झालेला नाहीये, तो खरोखर मनुष्य नव्हता. त्यांना फटकारण्यासाठी अगदी सुंदर रीतीने योहान सुरुवात करतो. तो म्हणतो की जे प्रारंभापासून होते. आता तो कशाबद्दल बोलत आहे? जीवनाच्या शब्दाबद्दल बोलत आहे. प्रारंभापासून त्याची सार्वकालिकता तो दाखवत आहे ख्रिस्ताची, की जो सुरुवातीपासून आहे, जो म्हणतो की आम्ही जे ऐकलेलं आहे, नक्कीच त्यांनी ऐकलं, नक्कीच त्यांनी नियमशास्त्रातून ते जाणलं. एवढंच नाही, तो पुढे जाऊन काय म्हणतो, आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं. बरोबर. आता ज्या वेळेस तो म्हणतो की आम्ही ऐकलं आणि आम्ही डोळ्यांनी पाहिलं, याचा अर्थ समोर ते दिसत आहे. एवढंच नाही, आणखी पुढे जाऊन योहान म्हणतो की आम्ही त्याला नेहाळले आणि आपल्या हातांनी चाचपले. का बरं इतकं म्हणत आहे तो? त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो म्हटलेलं आहे. कारण ख्रिस्त येशू जो देव, तो पूर्ण मनुष्य म्हणून झालेला आहे. तो पूर्ण मनुष्य झाला म्हणूनच कुमारिकेच्या द्वारे तो जन्मला. अगदी सर्वसाधारण रीतीने जसं एक बाळ आईच्या उदरामध्ये ते एक पहिल्या दिवसापासून अगदी त्या 9 महिने ते आईच्या उदरात राहतं आणि बरोबर त्या योग्य वेळी ते या जगामध्ये देवाच्या इच्छेनुसार ते येतं. आणि जशी लहान लेकरांची वाढ होते नाही का, दिवसेंदिवस 1 महिना, 2 महिने, 3 महिने, जसं ते मग पोटावर पडायला लागतं नाही का, सर्व अगदी सर्वसाधारण रीतीने ख्रिस्त पूर्णपणे वाढलेला आहे. कारण त्याचं पूर्ण मनुष्यत्व आपल्याला मान्य करायला पाहिजे. कारण तो पूर्ण मनुष्यत्व, तो पूर्ण परिपूर्ण मानव होणं गरजेचं होतं. कारण त्यामुळंच तर तो आपल्यासाठी परिपूर्ण तारणारा होऊ शकला होता. म्हणूनच हा जो योहान आहे,
त्याच्याबद्दल बोलल्यानंतर आणखी पुढे जातो आणि तो काय म्हणतो बघा, की जर एखादा व्यक्ती देह धरून आलेल्या ख्रिस्ताला जर नाकारील म्हटलेला आहे, तर तोच ख्रिस्त विरोधी आहे म्हटले आहे. देह धरून आलेल्या ख्रिस्ताला जो नाकारतो म्हटलेला आहे, त्याच्याबद्दल तो पुढं बोलताना आपल्याला दिसतो. का बरं? कारण त्याच्यावर पूर्ण आघात करण्यात आलेला आहे, त्याच्या परिपूर्ण मनुष्यत्वावर. आणि अ, त्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं की मग तो परिपूर्ण तारणारा ठरू शकणार नाही, बरोबर की नाही? कारण तो परिपूर्ण देव आहे, नक्कीच आहे. परंतु महान तारणारा म्हणून तो परिपूर्ण मनुष्य पण असायला पाहिजे होतं. कारण आपल्या सारख्या पापी लोकांचा आपल्यासारख्या पापी भ्रष्ट लोकांसाठी योग्य प्रायश्चित्त म्हणून तो परिपूर्ण नीतिमान मनुष्य म्हणून जगून आपलं आपलं एक प्रतिनिधिक मस्तक म्हणून त्याने सर्व त्या न्याय नीतिमान आज्ञा ज्या आहेत त्या पूर्ण करून त्या वधस्तंभावर आपला प्राण देऊन आपल्याला सोडवणं गरजेचं होतं. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की ते केवळ आणि केवळ त्याच्या त्याच्या मनुष्यत्वामुळंच झालेला आहे. म्हणून आपण नक्कीच त्याचं परिपूर्ण दैवत्व मान्य करतो, त्यासोबतच त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व सुद्धा मान्य करतो. तो कुमारिकेच्या द्वारे जन्मास आला, ज्याबद्दल आपण शिकलो या तत्वाबद्दल. त्याचा अर्थ काय आहे? त्याची देहधारणा या शब्दाचा अर्थ काय होतो? की देव देहधारी झाला, म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो की दोन स्वभाव, एक दैवी आणि एक मानवी, हे जे दोन्ही स्वभाव आहेत ते एकमेकांना विरोध न करता एकाच व्यक्तित्वामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि म्हणूनच मनुष्याचा पुत्र हे सुद्धा नाव अगदी मोलाचं आणि महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताला आणखी एक नाव पाहायला भेटतं, ते म्हणजे काय? शब्द. बरोबर. योहान कृष्णवर्तमान अध्याय 1 आणि अ, आणि अ, अ, वचन 1 मध्ये पहा, जिथं प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता म्हटलेला आहे. तर अ, शब्द ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल विचार करतो, तर आपण विशेष करून पवित्र शास्त्र जो आहे, बायबल शास्त्र, त्याचा अभ्यास करत असताना आपण तिथं शिकलेलं आहे देवाचं देवाचं विशेष प्रगटीकरण आहे का, म्हणजे ख्रिस्त येशू सुद्धा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं की तो पापविरहित होता, देवाचा पुत्र. आणि विशेष करून आपल्याला आपण शिकलेलो आहे की तो देवाचं प्रगटीकरण आहे. कशा प्रकारे तो देवाचं प्रगटीकरण आहे? कारण देवाचं ज्यावेळेस आपण शब्दाबद्दल पाहतो, तर तो शब्द देवाचे विचार, देवाचं मन आणि देवाची इच्छा प्रगट करणारा आहे. आणि म्हणूनच देवाचं परिपूर्ण प्रगटीकरण आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते. इथे शब्द एका साहित्याबद्दल सांगितलेलं नाही, एका व्यक्तीबद्दल बोलल्या गेलेलं, की जो देवाचे विचार, देवाचं मन आणि देवाची इच्छा परिपूर्ण रीतीने प्रगट करणारा होता. ख्रिस्ताने त्या गौरवी देवाचे विचार प्रगट केलेले आहेत. त्याचं मन प्रगट केलेलं, त्याची इच्छा परिपूर्ण रीतीने प्रगट केलेली आहे. आपल्याला पूर्णपणे देव आपण जाणू शकलो नसतो जर आपण ख्रिस्ताला पाहिलं नसतं तर. कारण त्यानेच त्याला प्रगट केलेलं आहे. त्याद्वारे देवाने सृष्टी निर्माण केली आणि स्वतःचा प्रकाश त्याने प्रगट केलेला आहे. कारण तोच खरा तो शब्द आहे. त्यानंतर आपल्याला आणखी एक नाव पाहायला भेटतं, ते म्हणजे काय? देवाचं कोकरू. आणि योहान 1:29 मध्ये आपल्याला त्याच्याबद्दल शिकायला भेटतं की बाप्तिस्मा करणार योहान ज्यावेळेस प्रभू आपल्या समोरून जात आहेत, तिथे लोकसमुदाय त्यांच्याकडे पाहून तो म्हणतो की हा पहा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. तर नक्कीच हे कोकरू आपल्याला कशाची आठवण करून देतं? की तो येशू तारणारा, तो कशा प्रकारे तारण देणार आहे. त्याच्यासाठी त्या कोकऱ्याप्रमाणे तो स्वतःचं बलिदान देणार आहे.
बदली अर्पण, प्रायश्चित्तात्मक मृत्यू आपल्याला पाहायला भेटतो इथं. स्वतःचा अनमोल रक्त तो सांडणारा ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये मिस्र देशातून सोडवण्यासाठी शेवटची जी पीडा होती, प्रथम वत्स मारण्याबाबतची, त्यावेळेस देवाने सांगितलं होतं, की ज्यांच्या घरावर त्या कोकराचं रक्त लागलेलं असेल, ते घर तो दिव्यदूत जो आहे, मृत्यूदूत तो ओलांडून जाईल म्हटलेलं आहे. तर लेवीच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे, की रक्तामध्ये जीवन आहे, नाही का? आणि रक्ता वाचून पाप क्षमा नाहीये आपल्याला पुढे शिकायला भेटतं. नवीन करायला आपल्याला त्याची आठवण करून येते. आणि ते अनमोल रक्त कोणा बकऱ्याचं, कोणा प्राण्यांचं नसून खुद्द देव देहधारी झाला आणि त्याने स्वतःचं रक्त आपल्यासाठी सांडलेलं आहे. आपला बदली अर्पण म्हणून तो झालेला आहे. आपलं रक्त कधीच देवाला आनंद देऊ शकलं नसतं आणि देवाचा क्रोध शमू शकलं नसतं. परंतु ख्रिस्ताचं रक्त इतकं अनमोल होतं, इतकं शुद्ध आणि इतकं महान आहे, की जिथं सर्व किंमत त्याने चुकवलेली आहे. आमचं आज्ञापालन कधीच देवाला आनंद देणारं नव्हतं. आमची कोणती सत्कर्म देवाला कधीच आनंद देऊ शकली नसती. कारण ते घाणेरड्या चिंधीप्रमाणे आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. आम्हाला कधीच देवाकडे जाण्याची ओढ नव्हती. देवाच्या क्रोधाची आम्ही प्रजा होतो. आम्ही आत्मिक रीतीने मेलेले होतो. पापाचं वेतन मरण, ते ह्या देवाच्या कोकऱ्याने सोसलेलं आहे. तो वधला गेला आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने आपलं अनमोल रक्त आपल्याला सांडलं, आपल्यासाठी सांडलं. तो इथपर्यंत नम्र झालेला आहे. रिचर्ड जे आहेत सिप्स ते म्हणतात, की तो दुःखात कोकरूसारखा नम्र होता, पण विजयामध्ये तो सिंहासारखा पराक्रमी असं झालेला आहे. त्याने ते अर्पण दिलं वधस्तंभावर. आणि तुम्हाला माहिती आहे का, तोच कोकरा आता स्वर्गात फार प्रखरतेने उभा आहे. इथे एक सुंदर असं उदाहरण आपल्याला पाहायला भेटतं, जिथं योहान जो आहे त्याला देवाने दाखवलं, जिथं आपल्याला अध्याय 5 मध्ये येतो आणि तिथं अशा प्रकारचं चित्रण आहे, की जिथं राजासनावर एक जो बसलेला आहे त्याच्या उजव्या हातामध्ये पाठोपाठ लिहिलेली व 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी पाहिली, योहान म्हणतो. आणि त्या गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडण्यासाठी कोण योग्य आहे असं मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत त्याने पाहिलं. आता इथं हे जे चित्र आहे ना, फार अद्भुत आहे बघा. आता इथं योहान एक चित्र पाहत आहे त्या स्वर्गातील, की जिथं राजस्थानावर बसलेला एक एक तो व्यक्ती, आणि त्याच्या उजव्या हातात पाठोपाठ लिहिलेली आणि 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी त्यांनी पाहिली. आणि ती गुंडाळी वरचे जे शिक्के आहे ते फोडण्यासाठी कोण योग्य आहे, ते उघडण्यास कोण योग्य आहे, असं कोण म्हणत आहे? एक बलवान देवदूत तो पाहत आहे. आणि मग तेव्हा स्वर्गात आणि पृथ्वीवर, पृथ्वीखाली कोणी ती गुंडाळी उघडण्यास व तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता म्हटलेला आहे. आणि ही गुंडाळी उघडण्यास किंवा किंवा ती अ, तिच्यात पाहण्यास योग्य असा कुणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आलं. योहान म्हणतो, मला फार वाईट वाटलं, मला रडू आलं, कारण काय होतं, ती पाहण्याची मला आतुरता लागलेली होती. तेव्हा काय झालं पहा, वचन 5 काय सांगतंय. तेव्हा वडील मंडळांपैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस. पहा, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आहे. म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. आता काय ऐकतो योहान? तो हे चित्र पाहत आहे, तो रडत आहे. आणि मग तिथं वडिलांपैकी एक जण येतो आणि तो म्हणतो, रडू नकोस. पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर ह्याने जय मिळवला आहे आणि तो हे उघडण्यासाठी योग्य ठरलाय. अरे, मग हा जो यहूदा वंशाचा सिंह आहे कोण आहे? मला पाहिजे आहे. आणि जेव्हा तो ते पाहण्यासाठी वळतो, त्यावेळेस त्याला काय दिसतं? वचन 6 आपल्याला पाहायला भेटतं. तेव्हा राजासन व 4 प्राणी यांच्यामध्ये व वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. काय ऐकलं त्याने?
यहुदा वंशाचा सिंह वाणीमध्ये ऐकलं की तो त्याने जय मिळवलेला आहे आणि तो शिक्के फोडण्यास समर्थ आहे, योग्य आहे. आणि मग तो म्हणे की हा यहुदा वंशाचा सिंह मला पाहायचा आहे. आणि ज्यावेळेस तो वळून पाहतो त्याला काय दिसलेलं आहे? अरे, वध झालेला कोकरा जो वधण्यात आला आणि आता उभा आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, तो कोकरा असमर्थ नाहीये. तो कोकरा मान खाली घालून उभा राहिलेला नाहीये. तर हा कोकरा आता इथं कशा प्रकारे दिसत आहे? त्याला 7 शिंगे व 7 डोळे होती म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, की तो पराक्रमी, महान विजयी आणि 7 शिंगे आणि 7 डोळे आपल्याला त्याची आठवण करून देतात, की तो कोकरा दुर्बल नव्हता आता. त्याचा वध करण्यात आला नक्कीच, परंतु तो विजयी झालेला आहे. आणि तो म्हणतो की ज्या यहूदा वंशाच्या सिंहाबद्दल बोललेला आहे, तो यहूदा वंशाचा सिंह खरं तर हा कोकरा निघाला, जो पराक्रमी आहे, जो अति उच्च आहे. कारण त्याने त्याचं अनमोल रक्त सांडून त्याच्या लोकांना मोलाने विकत घेतलेला आहे. आता तो कोकरा हतबल, दुर्बल असा नाहीये, तर तो कोकरा फार बलशाली आहे. तो कोकरा सर्वज्ञानी आहे आणि तो कोकरा सर्व सामर्थ्य आहे. पाहिलं? तर देवाचा कोकरा ज्यावेळेस आपण पाहतो, तर शेवटी आपल्याला त्याची महानता आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामध्ये आपण देवाचे लेकरं म्हणून देवासमोर येऊ शकतो. त्यानंतर प्रभू हे सुद्धा नाव आपल्याला ख्रिस्ताबद्दल पाहायला भेटतं नाही का? आणि जर तुम्ही जुन्या करारामध्ये पाहिलं तर तिथे अदोनाय म्हटलेलं आहे. आणि तशाच प्रकारचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. अदोनाय म्हणजे जो मालक, जो धनी, जो सर्वोच्च अधिकारी प्रभू. आणि रोम 10:9 मध्ये पहा, जर तू येशूला प्रभू म्हणून कबूल केलेच म्हटलेलं आहे, करशील, तर प्रभू हे नाव जे आहे, हे त्याचं सार्वभौम अधिकार दाखवितं आणि त्याच्या देवपणाची घोषणा ते करणार आहे. आणि म्हणूनच फिलिप्पी पत्र अध्याय 2 मध्ये अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलं. त्याने इथपर्यंत आज्ञापालन केलेलं आहे आणि त्याने स्वतःला लीन केलेलं आहे म्हटलेलं आहे. आणि म्हणून देवाने त्याला अतिउच्च केलेलं आहे. आणि म्हणून सरतेशेवटी प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जाईल, प्रत्येक जीभ त्याला प्रभू म्हणेल नाही का? तर नक्कीच प्रभू म्हणजे काय आहे? ख्रिस्ताला प्रभू म्हणून कबूल करणं म्हणजे त्याच्या शासनाखाली पूर्णपणे नम्र होणं आणि त्याची इच्छा स्वीकारणं. त्यानंतर आपल्याला आणखी एक नाव पाहायला भेटते, ते म्हणजे काय, अल्फा आणि ओमेगा. आणि अल्फा ओमेगा जर तुम्ही पाहिलं, तर हे ग्रीक जे मूळ अक्षर आहे त्याचं पहिलं आणि शेवटचं अक्षर आहे अल्फा आणि ओमेगा. आपल्याला ते कशाबद्दल सांगतं, की जो सुरुवात आणि शेवट, जो प्रारंभ आणि अंत आहे. आणि ज्यावेळेस अल्फा आणि ओमेगा म्हणून आपण ख्रिस्ताकडे पाहतो प्रगटीकरणामध्ये, ज्यावेळेस त्याला अल्फा आणि ओमेगा म्हटलेलं आहे, तर हे शब्द अगदी उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंतची पूर्ण जर्नी आपल्या समोर आणेल. तो पूर्ण जो एक मोठी गोष्ट आहे, ते आपल्या समोर ते सादर करतील, की अल्फा म्हणजे काय आहे. पहा, मीच तो आहे जो प्रारंभी त्या उत्पत्तीच्या अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये आहे, त्याच्याद्वारे सर्व काही घडलेलं आहे. मीच तो आहे ज्याच्याबद्दल घोषणा करण्यात आली. मीच तो आहे ज्याच्यामध्ये त्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि मीच तो आहे, तो अंतिम नवीन करार केलेला आहे. मीच तो आहे जो आता स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि मीच ओमेगा, अंत, शेवट. मी सर्वस्व आहे. तो सर्व सृष्टीचा, तारणाचा आणि सर्वस्वाचा आरंभ आणि शेवट केवळ ख्रिस्त आहे देवाच्या प्रियलेकरांनो. पवित्र शास्त्राचा सुद्धा अल्फा ओमेगा ख्रिस्त आहे. आपल्या जीवनाचा अल्फा ओमेगा ख्रिस्त आहे. या सर्व सृष्टीचा सुद्धा अल्फा ओमेगा केवळ आणि केवळ ख्रिस्त आहे. सर्व गोष्टींचा मूळ आणि लक्ष केवळ ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच सरते शेवटी सुद्धा म्हटलेलं आहे, की प्रत्येक जिभेने कबूल करावं. प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जावा. मग नक्कीच तुम्हाला माहिती आहे का, पती देवदूत सुद्धा त्याला प्रभू म्हणतात.
त्या नरकातून सुद्धा लोकांना कबूल करावं लागेल की तो प्रभू आहे. स्वर्गात तर त्याला प्रभू म्हणून तर अगदी अगदी त्याचा जयघोष करतील, परंतु नरकातून सुद्धा तो प्रभू आहे म्हणून त्याच्या समोर त्यांना गुडघे टेकावे लागतील. कारण तो स्वर्गाचा प्रभू तोच नरकाचा सुद्धा प्रभू आहे. तो महान गौरवी प्रभू आहे. आणि पुढे आपल्याला आणखी एक एक शब्द पाहायला भेटतो त्याच्यासाठी, तो म्हणजे काय? प्रथम जन्मलेला. तुम्हाला सृष्टीमध्ये तो ज्येष्ठ म्हटलेला नाही का? मग कलस 1:15 मध्ये, कलस 1:18 मध्ये, रोम 1:8-29 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. प्रगटीकरण 1:5 मध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटेल त्याच्याबद्दल. आपण वचन 5 जर वाचलं बघा, जो विश्वसनीय साक्षी मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला म्हटलेला आहे. तर याचा अर्थ काय आहे? जो मूळ शब्द तिथे वापरलेला आहे तो म्हणजे प्रोटोतोकॉस. हा जो शब्द आहे तो आपल्याला खरं तर ख्रिस्ताचं सगळ्या सृष्टीच्या अगोदर निर्मितीबद्दल नाही सांगत, तर तो खरा सर्व सृष्टीच्या वर सर्वश्रेष्ठ असणारा प्रभू आहे. हा त्याचा हक्क, त्याचा वारसा दाखवितं, त्याची महानता दाखवितं की सर्व गोष्टींवर मग अं, सर्व काही त्याच्यावर तो सर्वोच्च आहे. खरं तर जुन्या करारामध्ये ज्यावेळेस हा शब्द वापरला गेलेला नाही का, तो विशेष करून जो असा व्यक्ती नाही का, प्रथम जन्मलेला पुत्र, ज्याला ज्याला त्या सर्व त्या घराचं जो वारसा हक्क आहे तो त्याचाच असायचा नाही का, कारण तो ज्येष्ठ होता. आणि जणू काय हेच त्यातून दाखवत आहे की ख्रिस्त सर्व सृष्टीमध्ये ज्यावेळेस ज्येष्ठ म्हटलं जातं, तर सर्वस्व त्याचा आहे, तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. आणि त्याच्याबद्दल हा जो शब्द आहे तो आपल्याला आठवण करून देतो. त्यानंतर जुन्या करारामध्ये परमेश्वराचा दूत म्हणून देह धारण्या अगोदर त्याने स्वतःला प्रगट केलेला आहे. जुन्या करारामध्ये यहोवाचा किंवा परमेश्वराचा दूत म्हणून देह धारण्या अगोदर त्याने स्वतःचं प्रदर्शन केलेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला परमेश्वराचा दूत म्हणून तो पाहायला भेटतो नाही का? तर हे त्याचं सार्वकालिक पण दाखवितं. मरियेच्या उदरातून जन्म घेण्या अगोदरही तो होता नाही का? त्याच्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. उदाहरणार्थ हगारेला दर्शन देणारा तो कोण होता? तिथं हगारेने तिथं देव म्हटलेला आहे त्याला. उत्पत्ती 22 मध्ये इसाकासाठी बदली अर्पण म्हणून जी तरतूद करण्यात आली तिथं सुद्धा त्याला देव म्हटलेला आहे. पुरवठा करणारा देव म्हणून ख्रिस्त आपल्याला दिसतो. त्यानंतर त्या जळत्या झुडपातून मोशेला दर्शन देणारा आणि मोशेशी बोलणारा कोण होता? तो प्रभू येशू ख्रिस्त होता. त्यानंतर शास्ता सुटका करणारा म्हणून ख्रिस्ताने गिदोनाला देवाच्या सेवेसाठी पाचारण केलेले आहे. तर परमेश्वराचा दूत म्हणून त्याने स्वतःला प्रगट केलेला आहे. कारण देवाचा निरोप आहे यापेक्षा पुष्कळ अधिक तो होता. तो खुद्द देवाचा पुत्र होता. म्हणूनच त्याने ती आराधना सुद्धा स्वीकार केलेली आहे. कारण तो महान प्रभू आहे, तो गौरवी प्रभू आहे. त्यानंतर आपल्याला काही असे काही असे पूर्व त्याचे जे चित्रण आहे ते आपल्याला जुन्या करारामध्ये पाहायला भेटतील. उदाहरणार्थ जुन्या करारामधील शास्त्रलेखांमधून ख्रिस्ताला देव म्हणून प्रगट केल्याचं नवीन करारातील उल्लेख करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ यहोवाचं दुःख सहन करणारा किंवा दुःख सोसणारा सेवक म्हणून आपल्याला यెशया 53 मध्ये पाहायला भेटतं. आणि तेच प्रेषितांची कृत्य 8व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तो जो हबशी शंड आहे तो वाचत होता आणि फिलिप त्याला उलगडा करून सांगतो नाही का, तर तो कोण आहे? तर येशू ख्रिस्त आहे दाखवलेला नाही का, की तो दुःख करणारा सेवक म्हणून प्रगट झालेला आहे. देवाचा अभिषिक्त मसीहा म्हणून आपल्याला लूक 24 मध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर देवाचा राजा ज्याबद्दल दानियेलाने अध्याय 2 मध्ये पाहिलं आणि त्याबद्दल पेत्र सुद्धा म्हणतो आणि मते म्हणतो की तो राजा कोण आहे? तो गौरवाने ते यरूशलेमेतून प्रवेश करत आहे जिंकण्यासाठी युद्ध. आणि तो राजा म्हणजे ख्रिस्त आहे. तो उत्तम मेंढपाळ आहे जो अगोदरच दाविदाने अनुभवला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मग हा मेंढपाळ कोण आहे? इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की तो असा मेंढपाळ आहे की ज्याने आपला प्राण दिलेला आहे. योहान सुद्धा 10व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. तो देवाचं गौरव म्हणून प्रगट झालेला आहे. यెशया 6 आणि वचन 1 ते 3 मध्ये
यशाने जे गौरव पाहिलं मनुष्याच्या पुत्राचं, ते गौरव आपल्याला योहान 12व्या अध्यायामध्ये पाहायला भेटतं आणि पहिल्या अध्यायामध्ये इथं वचन 14व्या सांगितलं शब्द देही झाला. त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचं गौरव पाहिलं जे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा असावं, जे अनुग्रह यांनी परिपूर्ण होतं. किती अद्भुत तो आहे. त्यानंतर जुन्या करारामध्ये काही असे लोक, काही घटना किंवा काही प्रसंग ते जणू काही ख्रिस्ताची सावली किंवा अ, अ, त्याच्याकडे बोट दाखवणारे ते होते. उदाहरणार्थ पहिला आदाम नाही का? आणि रोमकरास पत्रामध्ये पाऊल म्हणतो की पहिला आदाम पडलेला आहे 5व्या अध्यायामध्ये. आणि ख्रिस्त हा शेवटचा आदाम आहे. नवीन करारामध्ये अगदी स्पष्ट रीतीने सांगण्यात आलेलं आहे. पहिले करिंथ 15व्या अध्यायामध्ये ते म्हटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जुन्या करारामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये मल्की सदेकाबद्दल शिकायला भेटतं. ज्याला अं, अ, अ, अब्रामाने दशांश दिलेला, ज्याला शालेमाचा राजा म्हटलेला, जो जो राजा आणि याजक सुद्धा होता. आणि मग इब्री लोकास पत्र करता म्हणतो की त्या मल्की सदेकाच्या संप्रदायाप्रमाणे हा युगानुयुगाचा याजक आहे ख्रिस्त. त्यानंतर वल्हांडणाबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, जिथं वल्हांडणाचा यज्ञ पशु म्हणून अर्पिण्यात आलेला आहे. आणि पहिले करिंथमध्ये पॉल म्हणतो की तो वल्हांडणाचा यज्ञ पशु ख्रिस्त आहे. त्यानंतर लेवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला अर्पणांबद्दल शिकायला भेटतं. आणि इब्री लोकास पत्र करता म्हणतो की आमच्यासाठी अंतिम अर्पण तो ख्रिस्त झालेला आहे. लेवीच्या पुस्तकामध्ये आपल्याला निवास मंडपातील पडद्याबद्दल शिकायला भेटते. इब्री लोकास पत्र करता म्हणतो की खरंच तोच आमचा महान असा प्रभू आहे. आणि ज्याने तो जो पडदा आहे तो पूर्णपणे फाडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता देवाजवळ प्रवेश आहे. विशेष करून जर तुम्ही इब्री लोकास पत्र जर तुम्ही 10वा अध्याय वाचला आणि वचन 19 ते 22 मध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तो आपल्याला त्याचीच आठवण करतो की आता त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे, धैर्य आहे देवाजवळ जाण्याचं. कारण पहा वचन 20 मध्ये पहा, म्हणून बंधुजन त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे. इब्री लोकास पत्रकर्ता अध्याय 10 आणि वचन 19 आणि 20 मध्ये तो अगदी स्पष्ट म्हणत आहे बघा. निवास मंडपातील जो पडदा होता तो जणू काय त्या परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी एक आडकाठी होता, परंतु इथं इब्री लोकास पत्रकर्ता म्हणतो की खुद्द तोच तो पडदा बनलेला आहे. त्याचा देह जणू काय त्या पडद्याप्रमाणे होता की जिथून त्याच्या रक्तातून आपण आता त्या परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करू शकतो. आपल्याला ते धैर्य मिळालेलं आहे. निर्गममध्ये आपल्याला त्या खडकाबद्दल पाहायला भेटतं. आणि पहिले कलेंमध्ये म्हटलेलं आहे की तोच आमचा आध्यात्मिक खडक आहे. गणनामध्ये आपल्याला त्या पितळेच्या सर्पाबद्दल पाहायला भेटतं, ज्याला त्या वरती टांगण्यात आला आणि ज्यांना ते साप दंश करायचे ते त्याच्याकडे पाहिल्यामुळे वाचायचे. त्याच प्रकारे तो आपला महान आकर्षित करणारा, महान तारणारा म्हणून तो आमचा झालेला आहे. योहान 3 वचन 14 आणि 16 मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. तर असा हा गौरविला गेलेला ख्रिस्त आपण सर्वस्वी पाहतो, जो महान आहे आणि जो जो अति उच्च आहे. आणि म्हणूनच त्या ख्रिस्ताबद्दल पाहत असताना आपल्याला अनेक आणखी त्याच्या ज्या अनेक अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण पुढे आपण अभ्यासणारच आहोत, परंतु त्याचं दैवत्व आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी शिकायला भेटतात की जे त्याचं दैवत्व आपल्यासमोर प्रकट करतात. म्हणून त्याच्या हाती आपण पुढे आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही धन्यवाद